मानवत शहरात बकरी ईद उत्साहात संपन्न। ईद मुबारकच्या शुभेच्छांनी ईदगाह परिसर दुमदुमला। मानवत शहरात मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद उल अजहा बकरी ईद गुरुवारी अत्यंत उत्साहपूर्ण धार्मिक वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। 28 मे रोजी उक्कलगाव रोड परिसरातील मोठ्या ईदगाह मैदानावर सकाळी 8:30 वाजता सामूहिक नमाज अदा करण्यात आली। शहरासह परिसरातील हजारो मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अल्लाहची इबादत केली। पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी नवीन वस्त्रे परिधान करून ईदगाह मैदानाकडे गर्दी केली होती। ईद मुबारकच्या शुभेच्छांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। नमाजपूर्वी नमाजानंतर अनेकांनी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या। नमाज पठण व विशेष दुवा मुफ्ती मोहम्मद मुजाहिद यांनी केली। यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी ईद उल अजहाचा धार्मिक व सामाजिक संदेश स्पष्ट केला। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांनी अल्लाहच्या आदेशासाठी आपल्या प्रिय वस्तूचाही त्याग करण्याची तयारी दर्शवली होती। त्या सर्वोच्च त्याग, समर्पण आणि अल्लाहप्रती निष्ठेच्या स्मरणार्थ ईद उल अजहा साजरी केली जाते, असं त्यांनी सांगितलं। समाजात शांतता, बंधुभाव, मानवता आणि परस्पर प्रेम टिकवून ठेवण्याची आज मोठी गरज आहे। गरीब, गरजू आणि दुर्लभ घटकांना मदतीचा हात देणे हेच ईद उल अजहाचे खरे सार असल्याचे प्रतिपादन मुफ्ती मोहम्मद मुजाहिद यांनी केलं। तसेच देशात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी यासाठी विशेष दुवा करण्यात आली। ईदच्या पार्श्वभूमीवर मानवत नगर परिषदतर्फे विशेष नियोजन करण्यात आलं होतं। नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अंकुश लाड, मुख्य अधिकारी कोमल सावरे तसेच सय्यद अनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा व स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्यात आली होती। ईदगाह परिसरात शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। तसेच मानवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर व पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली मानवत शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। प्रमुख चौक, ईदगाह परिसर व संवेदनशील ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते। त्यामुळे ईदचा सण शांततेत आणि उत्साहात पार पडला। नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी पारंपरिक पद्धतीने कुर्बानीची धार्मिक प्रक्रिया पार पाडली। अनेक ठिकाणी नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाज बांधवांच्या भेटीगाठी झाल्या। घराघरात विविध खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली। ईदच्या निमित्ताने मानवत शहरात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झालं होतं। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मौलाना सलीम यांनी मानले। मौलाना सलीम यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितलं की ईद उल अजहा हा सण त्याग, प्रेम, मानवता आणि बंधुभावाचा संदेश देणारा आहे। मानवत शहरातील मुस्लिम बांधवांनी अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध वातावरणात आणि धार्मिक परंपरेनुसार ईद साजरी केली, याचा आनंद आहे। प्रशासन, नगर परिषद व पोलीस विभागाने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे नमाज व ईदचे सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडले। समाजात एकोपा, परस्पर प्रेम आणि शांतता कायम राहावी हीच ईदच्या निमित्ताने अल्लाहकडे दुआ आहे।